विषय आहे लाडकी बहीण योजना. आपल्याला माहीत आहे ही महिलांसाठीची योजना आहे, आर्थिक मदतीसाठी. पण धक्कादायक गोष्ट म्हणजे या योजनेचा लाभ चक्क पुरुषांनी घेतलाय. आज आपण हे नेमकं कसं घडलं आणि याचे परिणाम काय असू शकतात यावर सविस्तर बोलूया. सुरुवातीलाच आकडा बघा, तब्बल 14,298 पुरुष. 14,298 खूप मोठा आकडा आहे हा. हो ना, इतक्या पुरुषांनी या योजनेतून लाभ मिळवलाय. आणि ह्याहून गंभीर म्हणजे त्यांना पैसेही मिळत होते. म्हणजे असं नाही की फक्त अर्ज केले. अच्छा, पैसे पण वाटप झाले. किती काळ? हो, गेल्या 10 महिन्यांपासून पैसे दिले जात होते. एकूण रक्कम आहे जवळपास 21,44,00,000 रुपये. बापरे, 21 कोटी म्हणजे खूप मोठी रक्कम गेली आहे चुकीच्या लोकांकडे. अगदी. आणि हे लक्षात कधी आलं? म्हणजे इतके दिवस कसं काय चाललं हे? ही गोष्ट आहे ना, लाभार्थींच्या छाननी प्रक्रियेदरम्यान उघडकीस आली. म्हणजे नंतर जेव्हा पडताळणी सुरू झाली तेव्हा? हो, जेव्हा अधिकाऱ्यांनी याद्या तपासायला घेतल्या तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की अरे, यात तर पुरुषांची नावं आहेत. याचा अर्थ सरळ आहे की सुरुवातीला जी काही तपासणी व्हायला हवी होती त्यात कुठेतरी मोठी चूक झाली आहे. बरोबर. आणि आता कसून तपासणी सुरू आहे असं बातमीत म्हटलंय. म्हणजे कागदपत्र वगैरे तपासली जात आहेत. जवळपास 2,364 लाभार्थी नावं अजून संशयाच्या भोवऱ्यात आहेत म्हणे. त्यांची पण पडताळणी सुरू आहे. अच्छा, म्हणजे आकडा अजून वाढू शकतो किंवा कमी पण होऊ शकतो पडताळणीनंतर? होऊ शकतो. पण मूळ प्रश्न तोच राहतो की महिलांसाठीच्या योजनेत इतके पुरुष आलेच कसे? तोच तर मुद्दा आहे. म्हणजे हे फक्त काही नावांपुरता नाहीये. 14,000 म्हणजे खूप मोठी संख्या झाली. ही छाननी प्रक्रिया नेमकी कुठे चुकली असेल काय वाटतं? यात अनेक शक्यता असू शकतात. एक म्हणजे जी पडताळणी प्रक्रिया होती तीच कदाचित खूप वरवरची असेल. म्हणजे समजा फक्त अर्जावर काय लिहिलंय किंवा अर्जदाराने स्वतः काय सांगितलंय यावरच विश्वास ठेवला गेला असेल. लिंग तपासण्यासाठी आधार कार्ड किंवा इतर सरकारी डेटाबेसचा वापर करून ऑटोमॅटिक व्हेरिफिकेशन म्हणजे स्वयंचलित पडताळणी कदाचित केली नसेल. ही एक शक्यता आहे. दुसरी शक्यता म्हणजे डेटा एंट्री करताना चुका झाल्या असतील किंवा काही लोकांनी जाणीवपूर्वक चुकीची माहिती भरली असेल. पण 14,000 फक्त चुकांमुळे हे जरा अवघड आहे. इतका मोठा आकडा फक्त किरकोळ चुकांमुळे असेल असं वाटत नाही. यात यंत्रणेतील त्रुटींचा गैरफायदा घेण्याचा काही संघटित प्रकार आहे का हे पण तपासावं लागेल. अर्थात हे चौकशीनंतरच स्पष्ट होईल. आणि म्हणूनच बातमीत जो प्रश्न विचारलाय तो महत्वाचा आहे की याला जबाबदार कोण? पुरुषांनी योजनेवर हात डल्ला म्हणजे हे पैसे नेमके कसे मिळवले? हो, जबाबदारी निश्चित व्हायलाच हवी. प्रशासकीय लेव्हलवर कोण चुकलं हे समोर यायला हवं. पण याच्या पुढे जाऊन विचार केला तर याचे परिणाम जास्त गंभीर आहेत. म्हणजे केवळ पैशांचं नुकसान नाही? नाही, म्हणजे 21 कोटींचं नुकसान तर आहेच. पण विचार करा, ज्या खऱ्या गरजू महिला होत्या त्या कदाचित लाभापासून वंचित राहिल्या असतील किंवा त्यांना मदत मिळायला उशीर झाला असेल. हा मुद्दा महत्वाचा आहे. योजनेचा मूळ उद्देशच बाजूला राहिला. अगदी. आणि दुसरं म्हणजे लोकांचा सरकारी योजनांवरचा विश्वास कमी होतो अशा घटनांनी. खरे, सरकारी पैसे योग्य ठिकाणी वापरले जातात की नाही अशी शंका येते मग. हो, आणि आता बघा, ही चौकशी होणार, वसुलीचे प्रयत्न होणार, यात प्रशासनाचा वेळ, पैसा, मनुष्यबळ जाणार ते वेगळंच. तर एकंदरीत हे प्रकरण खूप गंभीर आहे. हे फक्त एका योजनेतला घोळ नाही तर सरकारी योजनांच्या अंमलबजावणीवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे. बरोबर. आणि या सगळ्या प्रकारानंतर एक विचार खरंच येतो मनात, तो म्हणजे भविष्यात अशा योजना राबवताना ही जी लाभार्थी निवडण्याची आणि तपासण्याची प्रक्रिया आहे ती अधिक चांगली, अधिक अचूक कशी करता येईल? काय करता येऊ शकतं? म्हणजे फक्त नंतर छाननी करण्याऐवजी सुरुवातीलाच अर्ज घेतानाच तंत्रज्ञानाचा वापर करता येईल का? समजा डिजिटल ओळखपत्र असतील, आधार असेल किंवा अगदी AI चा वापर करून लिंग पडताळणी अधिक सक्षम करता येईल का? म्हणजे ऑटोमॅटिक व्हेरिफिकेशन? हो, जेणेकरून सुरुवातीलाच अशा चुका टाळता येतील आणि लाभ फक्त पात्र व्यक्तींपर्यंतच, म्हणजे ज्यांच्यासाठी योजना आहे त्यांच्यापर्यंतच पटकन आणि अचूकपणे पोहोचेल. मग अशा गोंधळांना वावच राहणार नाही. यावर खरंच गांभीर्याने विचार करायला हवा.